नमस्कार. शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता आलेली आहे गार्डनमध्ये आणि आज नवीन काम करणार आहे. काय ते तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. काय नवीन काम असं करणार आहे. झाडं कसं म्हणजे एकदम फळ जास्त द्यायला पाहिजे ना, फुलं जास्त द्यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हे डोक्यात चाललेलं होतं की फळ कसं घेता येईल जास्त आपल्याला, कसा चांगला भाजीपाला येईल, फुलं कसं चांगले येतील. पण त्यासाठी अगोदर दाखवते मी. पहा किती छान सगळं आलेलं आहे. पहा, हे पहा किती छान आलेलं आहे सर्व काही. कसं हे पहा, हे फूल तर किती छान आलेलं आहे बघा. आणि इकडे पहा, इकडे पण फूल हे पहा किती छान आलेलं आहे. हे सगळे आता नवीन नवीन कळ्या पण यायला लागलेले आहेत. इकडे पहा, चला चला, हे पहा फूल किती छान, कलर किती छान त्याचं, किती एक त्याला कळ्या किती आलेल्या आहेत बघा. ते कळ्या आता उद्या आणि उगवणार दुसरे फूल. आता चला अजून पुढे दाखवते. हे हे तर आहे, तुम्हाला सांगितले बीटरूटचे पण लावलेले आहे. इथे पॉटमध्ये 2 3 4 पॉटमध्ये लावलेलं आहे, एक नाही. आणि इथं पहा, चला दाखवते वांग्याचे रोपं. आणि इकडे बघा, आता हे बघा, इथं जे आहे बिन्नीस लावलेलं आहे. शेंगा पण हे पहा किती छान लागलेले आहेत. सुरुवात झालेली आहे. इकडं दुसरीकडे, तिकडे एक आहे, इकडे एक आहे. हे आंब्याचं झाडसुद्धा खूप छान आता उंच उंच वाढत आहे. हे जास्वंदाचं आहे. इकडं पण जास्वंद पांढरा बघा किती छान फुललेला आहे. आता 2 3 फुलं लागले आतापर्यंत त्याला. आता कळ्या पण आहेत आणि ते येत आहे. आता जास्वंदाचं पांढरा जास्वंद आहे, लाल आहे, गुलाबी आहे. आता पहा कोणते कोणते येतात. पिंक आणि येल्लो आहे. हे पहा लिंबाचं झाड कसं फुटत आहे. आता लिंब कधी लागतील काय माहिती नाही, पण लवकरच यायचं फळ असं ते झाड आहे. तर बघावं आता कधी फळ येईल आणि काय नाही. आपण मेहनत करतो तर आपल्याला फळाची अपेक्षा राहणारच राहणार आहे ना. आता हे निमे बांधलेलं आहे ना कारल्यासाठी वेल. हे पहा कसं चढत आहे. पहा इकडे जे बांधलेली आहे ना मी तार, हे पहा तार. इकडे अजून एवढी जागा आहे, पसरू द्या. तेवढं पसरलं की आणि त्याला दुसरीकडे वाट करून अजून बांधून देईन मी. तर असं चाललेलं आहे गार्डनमध्ये काम. आणि झाडं पण, हे पण हे फुलाचं आहे. हे पण किती छान आलेलं आहे पहा. ह्याला पण रेड कलरचे फुलं लागतात. हे पहा येल्लो. तुम्हाला म्हणले होते ना, हे सगळं जमिनीवरच असंच लोळत आहे, खडी का होत नाही. पण फुलं बघा किती छान आहेत त्याला. खूप छान फुलं लागतात ह्याचे, वाटतात पण. हे वांगे परवा लावलेले, ह्या डब्यामध्ये एक, त्या डब्यामध्ये एक, चांगले आलेले आहे. आणि हे पहा शेवंतीचे कळ्या किती लागलेल्या आहेत, है ना. खूप छान फूल येईल त्याला, लागल्यानंतर छान दिसेल ना, एकदम मस्त मनाला आकर्षित करणारे फुलं लागले ना, खूप छान वाटतं. हे पण बिन्नीसचं आहे. आणि इथं मी टाकलेले होते ना धने, अजून उठलेले नाही. तुम्हाला दररोज मी दाखवेन. हे वांग्याचे त्या दिवशी लावलेले हे वांग्याचे रोपं पहा किती मस्त आलेले आहेत ना. आणि इकडं आंबाडी पण आहे, ती पण छान आलेली आहे. हे ठेवलेलं आहे पक्ष्याला पाणी, आणि दररोज ठेवत असते, बदलत असते. आता पक्षी पण यायला लागले आहेत. हे पहा, हे पहा, तुम्हाला मी दाखवण्यासाठी थोडासा घेतलेला आहे नजारा. हे पहा किती छोट्या छोट्या लहान लहान पिवळ्या कलरच्या आहेत. त्या वेगवेगळे येतात, कधी काळे, कधी पिवळे, कधी पांढरे. गेले बघा उडून, थोडाच वेळ बसतात. आणि हे पहा टमाटर, आणि हे आंबाड्याची भाजी. आणि तिकडं आहे भिन्नीसचं. आणि मध्यंतरी मी लावलेलं आहे, अजून एक लावलेलं आहे, म्हणजे ते ह्याचं लावलेलं आहे, सांगते तुम्हाला. हे बघा सीताफळ किती छान आलेलं आहे सीताफळ. हे पहा आता काढायला येईल 1 2 दिवसामध्ये. हे तर किती मस्त झालेलं आहे पहा. तर आणि बघा आता लग्नाला निघालेलो आहोत. हा आहे कालचा, आणि लग्न होतं इथं आपल्या मित्रमंडळीपैकी. तर चला ते दाखवते तुम्हाला मी. आणि तिथं पण जाऊन आलो उन्हामध्ये, खूप म्हणजे ऊन. पण स्कूटीवर गेलो होतो मी आणि मुलगी. त्यांना गिफ्ट देऊन, अक्षता घालून, आशीर्वाद देऊन. विद्यार्थीच आहे तो. तर आणि आपले आर्मीचे पण आहेत, दोस्त मंडळीपैकीच आहेत, आणि कॉलनीतलेच आहेत, असे सगळं संबंध आहे. तर त्यांना भेटून, गिफ्ट देऊन, जेवण वगैरे करून आलो. तर असं लग्नही असतात मध्ये मध्ये. लग्नाच्या तारखा आता झाल्या, आता 1 2 अजून आहेत. त्यानंतर इथं थोडं गप्पा मारलो, मग आम्ही परत घरी निघालो. तर चला आलेली आहे मी आता गार्डनमध्ये. आणि गार्डनमध्ये पहा आता मी काय, हे बघा मांजर कसं जात आहे. मांजरी फिरत आहे. आता वाटतं त्यालाही जेवण थोडं थोडं ठेवावंच लागेल. आता हे मी घेतलेली आहे ऑर्गॅनिक असं एक मी
खत तयार केलेलं आहे. चला दाखवते तुम्हाला मी. झाडासाठी हे पहा, हे मी डब्यात पाणी घेतले होते. 3-4 दिवसापासून हे प्रोसेस चालू आहे. त्याच्यामध्ये घातलेले होते मी शेण आणि दही आणि गूळ असं घालून मी झाकून ठेवलेली होते. 2-3 दिवस झालं. दही आज सकाळीच घातलेले होते आणि गूळ वगैरे तर काल घातलेले होते. शेण 2 दिवस पहिलंच भिजू घातले होते. हे पहा कसं मिश्रण तयार झालेलं आहे. चांगलं त्याला लाकडानं हलवले आणि मिश्रण तयार झालं एकदम म्हणजे पूरक असं झाडाला येण्यासारखं. त्याला खात मिळेल चांगलं हलवते आणि प्रत्येक झाडाला आता मला घालायचं आहे. कारण ना इतकं ऊन आहे, इतकं पाऊस म्हणजे पाणी मिळत आहे, तरी पण झाडं एकदम स्लो वाढत आहेत. म्हणजे याचा अर्थ ह्याला खाद्य सामग्री कमी पडलेली आहे. जसं माणसासारखं तसंच झाडाचंही असतं ना. म्हणून मी खूप आता ह्याला कसं म्हणजे एका बकेटात घेऊन त्याच्यामध्ये एकच मग बकेट भरून पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे एकच मग घालायचं असं म्हणतात. पण मी तसंच घालायला लागले. एक बकेट पाणी घेतलं नाही ना काय नाही. बघावं आता काय होतं आहे आणि काय नाही. तर घालते. आता हे सगळं मिश्रण आज डब्बा पूर्ण हे संपून टाकते. ठेवायचं नाही आता ह्याला. परत आणि तयार करता येईल कमीत कमी. नंतर आता एक 8-10 दिवस तर ह्याला काही घालायचं नाही. मग त्याच्यानंतर आणि कोणतं तरी खाद जे मिळेल ते आपल्याकडे तयार असेल ते घालायचं. आता दुसऱ्या प्रकाराचं एक खाद मी तयार करणार आहे. आता हे केलेलं आहे मी शेणाचं खाद. सांगितलं ना तुम्हाला मी पाणी घेतले डब्बा भरून आणि त्यात शेण टाकले. आमच्या घरासमोरून गाई वगैरे खूप जातात. शेण पडलेलं होतं घरापुढेच. दररोज पडतं म्हणजे इकडे बाजूला आहेत आमची गाई वगैरे ठेवणारे. तर ते फिरत राहतात गाई वगैरे. मग ते गाई फिरतात म्हणल्यानंतर त्याचं जे शेण असतं ते बाग बगीचा कोण करतं, शेतकरी कोण आहे त्याला त्याचं महत्त्व असतं. बाकी शेणाचं महत्त्व कुणाला असतं, कुणाला कळतं सांगा. मग ते मी काय केलं, शेण घेऊन डब्यात टाकले, पाणी भरून घेऊन झाकून ठेवले. तर अशा प्रकारे मी खत तयार केले. नंतर गूळ घातले 2 दिवसानंतर. मग आज सकाळी खत आता पसरवायचं आहे, घालायचं आहे झाडांना म्हटल्यानंतर दही घातले 1 वाटीभर. मग 2-3 तास ठेवलं झाकून आणि आता हे घालत आहे. तर असं करायचं आहे. म्हणजे खत मी तुम्हाला करायचंही असलं तर अशा प्रकारे करा. खूप स्वस्तात आणि आपल्या घरगुती सामानामध्ये काही त्याला खर्च नको. चलतीवर असं खत तयार होतं बघा झाडांसाठी. आता बघूत काय होतं काय नाही, कसे झाडं येतात की नाही काय नाही. मला वाटतं थोडंसं म्हणजे मोठे झाडं पण झालेत ना इकडे बघा. तिकडे कंपाऊंडच्या मागे एक आहे सागवानी झाड है ना. परत इथं आतल्या बाजूला सीताफळ आहे, पेरू आहे, शेवग्याचं आहे, आंब्याचं आहे. मग ते सगळं कढीपत्ता आहे. मग हे सगळी दाटी होऊन थोडं सावली तर येणारच ना. तिकडे मी थांबलेली आहे ना, ह्या साईडला ऊन पडतं पहा. इकडे सगळं ऊन पडतं आणि तिकडे ज्या बाजूला आहे ना तिकडं पूर्ण सावलीच पडते पहा. दुपारी मी सुद्धा चेक केले. कधी येऊन दुपारीसुद्धा मी चेक करते. आता घरी आहे ना, सुट्ट्या आहेत सध्या, तर बरेचदा येते गार्डनमध्ये येऊन एक फेरी मारून सगळं बघून करून जात असते. कितीदाही जावा तेवढं आनंद मला मिळत असतो. सकाळी उठलं की चहा पाणी तर इथंच होतं मग माझा बसून. मग वेळ पण नसतो ना तेवढं बसायला. बसलं तर मग उठावंही वाटत नाही. वाटतं की आता इथंच बसावं. थंड वारं सुटलेलं असतं, मग मस्त वाटतं. तरी पण आपल्याला कामाची एक ओढ असते ना, काम करावं लागतं ना, मग वेळ होतो बसल्यानंतर. म्हणून तेवढं बसायलाही म्हणजे चालत नाही ना आपलं तेवढं बसणंही करणंही. खूप कामाचे आपण माणसं आहोत ना. चला मग, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.